नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचे माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत. मटकीची मिसळ किंवा मटकीची सुकी भाजी हे असं आपण नेहमीच करतो, पण एकदा या पद्धतीने मटकी पनीरची भाजी करून पहा. ही भाजी करायला खूप सोपी आणि खायलाही खूप छान लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी आपल्याला आधी मटकी उकडून घ्यायची आहे. तर इथे मी कुकरमध्ये 1 चमचा तेल टाकलं आहे. आता या तेलामध्ये ही धुतलेली आणि पूर्णपणे पाणी निथळून घेतलेली मटकी यामध्ये टाकायची. तर अशा पद्धतीने छान मोड आलेली मटकी घ्यायची. आता यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा हळद टाकायची. हे 1 तांब्या पाणी टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. झाकण लावून फुल गॅसवरच आपल्याला याची 1 शिट्टी करून घ्यायची आणि 1 शिट्टी झाल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा. तर इथे फुल गॅसवर 1 शिट्टी झाली आहे आणि आता गॅस बंद करायचा. आता हे मटकी जे पूर्ण वाफ जाते तोपर्यंत आपण मटकीसाठी लागणारी मसाल्याची तयारी करून घेऊयात. तर कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल टाकायचं आहे. तर त्यासाठी इथे मी 1 मोठा टॅमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि त्यातलाच अर्धा टॅमॅटो बारीक चिरून फोडणीसाठी ठेवलेला आहे. तर 3 मिरच्या, 10 ते 15 काजू आणि 1 मोठा कांदा असे पातळ स्लाइस करून घेतलं आहे. थोडंसं खोबरं. आता यातले हे 5 ते 6 काजू आपल्याला भाजीमध्ये टाकायचे आहेत आणि बाकीचे वाटणात टाकायचे आहेत. तर आता तेल गरम झालं आहे, त्यामध्ये खडे मसाले टाकायचे आहेत. इथे मी तमालपत्र, चक्रीफूल, लवंग, मिरी, दालचिनी हे सगळं त्यात टाकले आणि जे काही कांदा, टोमॅटो वगैरे सगळं होतं तेही यामध्ये छान असं परतून घेतलं आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं परतून झालं की आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि आता हा मसाला थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर मिक्सरला छानाची बारीक प्युरी करून घ्यायची. आता हे मसाला थंड होत आहे तोपर्यंत आपण पनीर कट करून घेऊयात. तर इथे मी पावशेर पनीर घेतलेलं आहे. आपल्याला याचे एकदम छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पनीरचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घ्यायचे. तर इथे पनीरचे तुकडे करून झालेले आहेत आणि ते मसालाही छान असा थंड झाला आहे. आता आपण हा मिक्सरच्या भांड्यात काढूयात. आता सर्व मसाला काढून झाला आहे. आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत. 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, 1 मोठा चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला आणि आता 1 चमचा कांदा मसाला टाकायचा आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही मसाले टाकू शकता. आता यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आणि झाकण लावून हे छान असं वाटण करून घ्यायचं आहे. तर इथे मी थोडंसं पाणी टाकून ह्याची छान अशी बारीक पेस्ट करून घेतली आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे बारीक वाटण झालं पाहिजे. आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि 1 चमचा बटर टाकायचं आहे. आता थोडंसं बटर मेल्ट झालं की यामध्ये 1 चमचा जिरे मोहरी टाकायची. जिरे मोहरी तडतडू लागली की यामध्ये 4 ते 5 काजू टाकायचे आणि हे काजू थोडेसे परतून घ्यायचे. आता काजू परतून झाले की बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि हा पण 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. आता टोमॅटो परतून झाला की यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे. तर इथे मी सगळं वाटण टाकून घेतलं आहे आणि आता हे छान असं मिक्स करून 2 ते 3 मिनटं आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. तर इथे 3 ते 4 मिनटं वाटण छान परतून झालं आहे. यामध्ये आणखीन 1 चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची आणि ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तर इथे सगळी मिक्स करून झालेली आहे. आता आपल्याला यामध्ये मटकी टाकायची आहे. तर इथे आपल्याला यामधली मटकी काढून घ्यायची, पाणी एक बाजूला काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मटकी यामध्ये टाकायची. तर पाणी साईडला काढून इथे मी सगळी मटकी यामध्ये टाकून घेतली आहे. आता मटकी टाकून झाली की पनीरही लगेचच यामध्ये टाकायचं आहे. तर इथे मी सगळं पनीर टाकून घेतलं आहे आणि आता हे 2 ते 3 मिनटं या मसाल्यामध्ये पनीर आणि मटकी छान अशी परतून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपली मटकी छान व्यवस्थित परतून झाली आहे. 2 ते 3 मिनटं मी मटकी आणि पनीर छान असं परतून घेतलं आहे. सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत.
तर आता सर्व मिक्स करून झालं की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आता कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। तर अशा पद्धतीने कोथिंबीर छान अशी व्यवस्थित मिक्स करून झाली आहे। आता यामध्ये मटकीतलं पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यातच हे मटकीचं पाणी काढलं होतं आणि तेच यामध्ये टाकलं आहे। या मटकीमध्ये पाणी जास्त टाकायचं नाही, थोडीशी घट्टसरच आपल्याला ही ग्रेव्ही ठेवायची आहे। आणि आता ही एक 7 ते 8 मिनटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे। छान अशी उकळी आल्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीर टाकून एक 4 ते 5 मिनटं पुन्हा एकदा ह्याला उकळी येऊन द्यायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। एक आणखीन 4 ते 5 मिनटं आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून टाकायचा। झाली ती आपली मस्त अशी मटकी पनीरची भाजी तयार। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।